यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या आसाराम नगरात सांडपाण्याची समस्या गंभीर झाली आहे। या भागात गटारीचे पाणी प्रवाहित होत नाही व वारंवार तक्रार करूनही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची तक्रार नागरिकांनी करत यावल नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्याकडे निवेदन दिले व येथील समस्या सोडवण्याची मागणी केली। दरम्यान नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांनी तातडीने नगर परिषदेचे अभियंता यांना बोलावून या नागरिकांच्या भागात जाऊन तातडीने सर्वे करून येथील सांडपाण्याची आणि गटारीची समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या। तेव्हा नगर परिषदच्या वतीने सर्वेक्षण करून आता गटारीचे काम तातडीने करून येथील समस्या सोडवण्याची तयारी नगरपालिकेकडून करण्यात आली आहे। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या। यावल शहरात विस्तारित भागात आसाराम नगर आहे। गट क्रमांक 708 मध्ये असलेल्या आसाराम नगरात गटारी अभावी सांडपाणी अनेक ठिकाणी तुंबले आहे। यामुळे या भागात डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। सतत या पाण्यातून दुर्गंधी या भागात पसरते। तेव्हा वारंवार या भागातील प्रश्न मांडूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी नगराध्यक्ष छायाताई अतुल पाटील यांच्याकडे निवेदन दिले। नगर परिषदेमध्ये जाऊन या भागातील समस्या सोडवण्याची त्यांनी मागणी केली। सदर निवेदन देते प्रसंगी नंदन वडिंगकार, मुकुंदा पाटील, दिनकर फालक, विलास पाटील, विक्रम राजपूत, धनराज फालक, नरेंद्र फालक, राजेंद्र फालक, डॉक्टर परवीन पाटील, डॉक्टर दीपक चौधरी, विनय राजपूत, आशा पाटील, नलिनी वडिंगकार, उषा पाटील, नीता फालक, सीमा पाटील, अनुराग फालक, अमरसिंग राजपूत, शांताबाई राजपूतसह मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते। तेव्हा तातडीने नगरपालिकेच्या वतीने या भागातील समस्या सोडवल्या जातील। अभियंता यांना बोलावून छायाताई अतुल पाटील यांनी तातडीने या सर्वांनाच या भागात सर्वेक्षण करून तातडीने गटारी निर्माण कराव्या, सांडपाण्याचा प्रश्न सोडवावा अशा सूचना केल्या आहेत। उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा। जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल, अपार्टमेंट, खाजगी पूल, पार्किंग प्लेस, विला बुकिंग, टॅक्सी कॅब बुकिंग, बाईक बुकिंग, डिनर क्रूज, दूधसागर धबधबा, वॉटर स्पोर्ट्स, आयलँड बुकिंग, सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्ट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा। पाणी तर जातं ना, जाऊ देत नाही हे सांगा। आणि जरी आपण यांचं मग काही आम्ही उपाय काढला तिकडे पाणी न जाता आम्ही त्याचा असा उपाय काढला तिकडे पुढे पाणी न जाता रिटर्न पाणी घ्यायचं मागच्या ह्याच्यात स्लोप करून आणि तसा प्रस्ताव आम्ही क्रमाला पाठवलेले कलेक्टर ऑफिसला 4 महिन्यात सगळं आपण पैसे भरले त्यांचे सगळे केले पण त्याला काही केलं पाणी आपण तसे पूर्ण यावलचं पाणी तापीकडे जाते बरोबर आणि इकडे उलटा फ्लो जर घेतला तर शक्य आहे शेती करून
सगळ्यात वरती समोरची गटर एवढ्या भरली असताना सुद्धा पाणी पास होत नाही. कुठल्या ह्याच्यात जो लेआउट आहे ना लेआउट झाला आम्हाला ही करून देत नाही ते त्यांचं म्हणजे आम्ही ही केलेलं आहे आपल्या ह्याच्यात पाणी पाणी मोठ्या असं दिलं ना तर जे आपल्या आउटलेटचे पाईप आहे ते 2-2 फूट खाली आहे त्याच्यावरती बांधकामी गटर येतो काय उपयोग आउटलेटचे आहे ना आपल्या प्लॉटचे घराचे त्याच्या आउटलेटच्या वरती 2-2 फूट येतात ते त्या साईडला गटर येतो आपण विचार गाडी पाटीलचा मुलगा आहे त्याने सर्व मोडून माफ केलं तो इकडे शक्य नाही 3-4 इंची येऊन गेले कदापि शक्य नाही 6 फुटाचा रस्ता आहे पुढे दोन्ही बाजूनी 2-2 फुटाची गटर आहे 6 फूट रस्ते त्यांना तर माझ्या मोठा वाईट टाकून मोठ्या गटाला जोडून द्या. आहे ना पुढे गटार आहे ना ह्या गटाला मोठे गटार आहे ना त्या गटार आणि त्यांची जी गटर आहे त्या गटाला ऍडजस्ट केली घेऊन जाईल ना. लेकीकडून घ्यायची मावशीकडून घ्यायची